आज सुरुवात केली. तो चलिए शुरू करते हैं. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या चॅनल वरती. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला दिवाळे कोळीवाड्यामधला भैरीनाथाचा आगमन सोहळा कसा पाण्यातून काढतात देवाला, ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही प्रतिसाद त्याला चांगला दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज दुसरा दिवस आणि आज असणाऱ्या पालखी सोहळा, तर आपला मित्र सुद्धा आलेला आहे आपल्या पालखी सोहळ्याला. तिथं दाखव, सगळं आलेला आहे, पाऊस आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे जोगेंद्र, माझा मित्र करंजाचा. तो पण पालखी सोहळ्याला दरवर्षी येत असतो ना. फुल मजा असते ना, फुल मजा असते ना. आणि तो तर येते, त्याच्यासोबत त्यांच्या भाऊंकडे आम्हाला पण सुद्धा बोलत असते, म्हणून आज इकडे आलो. आता मस्त नाश्ता वगैरे केलाय आणि चाललो. आता 6 वाजले, पाऊस भरपूर आहे, पण आपण पहिले जाऊन भैरीनाथाचा दर्शन घेऊ, नंतर पालखी सोहळ्याला 7 वाजता सुरुवात होईल. ते सर्व काही दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. फक्त मित्रांनी धीर घेतली पाहिजे, बाकी सगळं नीट होईल. बोला भैरीनाथ वस्ताद की जय. राजा धीर घे, तुला का राग आलाय? रागवला यो. हाय करा, हाय हाय. भैरीनाथ वस्ताद की दीपावलीच्या शुभेच्छा. झाला दर्शन झालं मस्त सुंदर. देवाच्या बाजूला पण बनवलं, दर्शन खूप मस्त घेतात आणि मेन म्हणजे वाट लावले पावसाने. जाईल तो पण शांत होईल. मित्रांनो, भैरीनाथाचा दर्शन घेऊन आपण आलोय दादा आणि वहिनीच्या घरी. आणि बोलू शकता मंदिराच्या शेजारचा घरच दादा वहिनींचा आहे, तर त्यांच्या घरी आलोय आपण. आणि त्यांना पण विचारूया काय वर्षानुवर्ष ज्या गोष्टीची आतुरतेने अख्खा गाव वाट बघत असतो, ज्या आगमन सोहळ्याची, भैरीनाथाच्या आगमन सोहळ्याची, तो आगमन सोहळा तो तुम्ही डोळ्यातनं पालखी बाहेर निघताना पण तुम्ही डोळ्याने बघताय, पालखी जेव्हा आतमध्ये येते ते देखील डोळ्याने बघताय. कसा अनुभव आहे, कसा काय सांगाल याबद्दल, या आनंदाच्या सोहळ्याबद्दल? माझं नाव मानसी कोले. मानसी कोली, ओके. खूप छान वाटते. वर्षानुवर्ष आम्ही या दिवसाची वाट बघत असतो की कधी भैरीनाथ देवाचं आगमन होते आणि आगमन झाल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आणि त्याचं विसर्जन. 3 दिवस आम्ही खूप मज्जा करतो. सगळे पाहुणे मंडळी वगैरे आमचे 3 दिवस खूप मजेत जातात. दिवाळी कशी सेलिब्रेट होते आम्हाला काहीच कळत नाही. देवाच्याच मागे आमचा पूर्ण दिवस निघून जातो. आणि ऍक्च्युली हा देवच आमचा तांडेल लोकांचा आहे, आमच्याच कुटुंबाचा देव आहे. ओके ताई, नाव आपला? माझा अमृता तांडेल. ओके, नंतर दादाकडे येऊया, ज्याने आज आपल्याला इथं बोलवला, घरी पाहुणचार केला. दादा धन्यवाद. आणि काय सांगशील आपल्या आगमन सोहळ्याविषयी? आणि भैरीनाथ बोलतोय. माझा देव पिढीन देव गेलेला आहे. माझा पंजोबांची पिढ्या चालत आलेली आपली परंपरा आहे. पिढ्यांची जी आहे ना, पिढ्यांची आहे ना, तेच आम्ही करणार आहोत. पिढ्यांची ती त्यांना आपल्या आजोबांच्या आजोबांनी जपलेली जी परंपरा आहे तीच आपण सर्व आता जपतोय. म्हणजे आम्ही ठेवून म्हणजे कायम स्वरूपी ठेवली आहे. आणि आपण मंदिराच्या समोरच्या बाजूलाच आहोत. आणि मला बोलायला नक्कीच आवडेल, काय म्हणजे घराबाहेर निघल्या मंदिराचं दर्शन होतं यांच्या घरातून. अशी सर्व व्यक्ती आपल्या समोर बसलेले आहेत. काका नाव सांगा आपलं? माझं मिलिंद शंकर तांडेल. मी श्री भैरीनाथ दीपोत्सव मंडळाचा सचिव या नात्याने तुमच्याशी बोलत आहे. काय सांगाल या उत्सवाबद्दल? 3 दिवस हा थाटामाटात केला जाणारा या गावामध्ये कोळीवाड्यामध्ये हा उत्सव आहे. काय सांगाल या प्रथेबद्दल? ही प्रथा आमच्या 250 वर्षापासून चालली आहे. आमच्या वाडवडिलांपासून ही प्रथा चालली आहे आणि आम्ही लहानपणापासून ही प्रथा सगळी बघत आलो आहोत आणि उत्साहाने ही प्रथा साजरी करतो आहे. आणि हे दिवाळी गावातला दिवाळी सण हा देवाच्या भैरीदेवाच्या कृपेने एवढा आनंदाने साजरा होतो आहे, दीपोत्सवाने साजरा होतो आहे. म्हणून या गावाला नाव पण या त्या देवाच्या नावाने दिवाळे हे नाव पडलेलं आहे. म्हणजे एक आख्या दिवाळे आणि दिवाळे गाव असं एक समीकरण असं आहे. आणि या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा देव हा 365 दिवस हा समुद्रामध्ये असतो. फक्त 3 दिवस आम्ही दिवाळीच्या वेळी आम्ही त्याला पाण्यातून काढून हा फक्त तांडेल कुटुंबियांच्या व्यतिरिक्त कुणाला भेटत नाही आहे. आणि हा देव हा तांडेल कुटुंबियांचाच आहे, बाकी हा देव कुणाचा नाही आहे.
आणि या देवाचे मेन मानकरी जे भोपी म्हणतात ते आम्हीच आहोत. आणि त्या श्री बैरीनाथ दीपोत्सव मंडळाचे हे अध्यक्ष अरुण शिमगे कोळी आणि हे कार्याध्यक्ष सदस्य आहेत कृष्णा शांताराम कोळी आणि ह्या त्यांचा मुलगा जयेश, हे कार्यकर्ते सगळे आहेत. ओके. आणि मला एक गोष्ट तुम्हाला विचारायला नक्कीच आवडेल की आपण आता आमची पिढी तर हा सोला आनंदाने म्हणजे फटाके फोडतोय, साजरा करते, सर्व काही बघतोय, पण तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा हा सण कसा साजरा करता तुम्ही? आम्ही हा सण कधी साजरा केलाच नाही आहे दिवाळी सण म्हटलं तर. आणि कसं माझ्या दिवाळी सण हा जो आहे तो देवाची सेवा कशी होईल ते बघतो. आणि कसं माहिती आहे दिवाळी सण हा आम्ही कधी उत्साहाने साजरा केला म्हणजे कसं देवाच्या यासाठी साजरा केला आहे. आणि का सण हा कसा येतो ते आम्हाला माहीत नाही. म्हणजे आम्ही कधी फटाके फोडत नाही, बरोबर, पाहुण्यांचा कधी मान सन्मान पण व्यवस्थित करता येत नाही. आणि आमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन सगळं लक्ष आमच्या देवाच्या सेवेमध्ये असतो. हा बरोबर बरोबर. पालखीचा उत्सव कसा माहिती आहे, बाहेर पंचक्रोशीतले जेवढे लोक आहेत आजूबाजूच्या गावातली लोक, त्यांचे मित्रपरिवार, जे मित्रमंडळी सगळे आहेत ते गावात त्यांना उत्सव साजरा करण्यासाठी स्पेशली इथे बोलवतात. दिवाळी गावात जेवढं साजरा होतो ना तसा कुठल्या गावात साजरा होत नाही. आणि फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई, खाण्यापिण्याची सोय सगळी या गावात होती. त्याच्यामुळे हा सण आनंदाने साजरा होतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं माहिती आहे की आजूबाजूची लोक येतात दिवाळी गावाचा सण बघण्यासाठी. म्हणजे पण देवाचे जे मूळ भगत आहेत चंद्रकांत देवकर, हे देवकर आणि हुडीवाला हरेश्वर कोळी यांचा एक आम्हाला सहयोग खूप मिळतो. कारण का ते देव काढण्यासाठी देवकर कुटुंबाचे चंदू काका आहेत, चंदू मामा आमचे, आणि ते हरेश्वर कोळी त्यांच्या होडीचं नाव ते बैरीनाथ प्रसन्न आहे. त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळतं आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही देव काढायला आम्हाला मदत होते. धन्यवाद.
इथं पण पॅक आहे, पुढे चला अजून. आज लक्ष्मीपूजन आहे, तर सर्व घरातला पूजन करतायत आणि आता पालखीच्या इकडचं सर्व काय दाखवलं तुम्हाला. आता जिथं नाचतात सर्वजण, स्टार्टिंग तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, पण सर्व एरिया पॅक आहे. बघूया आता कौशल कुठं नेल तिकडं जाऊया, नाही तर ने बोलू डायरेक्ट गावाच्या बाहेर. आता आहे जागा, चला. हाय, हेलो गाइस, सब्सक्राइब करो, लाइक करो, बेल आइकन पे क्लिक करो. चैनल का नाम है राजकरंजाचा. लाइक करिए, सब्सक्राइब करिए.
मजा आली. त्या सौमिंदर पाण्यान देव राहतय दर्यान त्या सौमिंदर पाण्यान हे दिवाळीचे सणाला रो बैरी देव येतय दिवाले गावान दिवाळीचे सणाला रो बैरी देव येतय दिवाले गावान दिवाळीचे ओपन मैदान आहे इथं बेकार होते शॉट. बघितलात कसा पालखी सोहळा असतंय. आता त्यांची आतिषबाजी म्हणजे माणूस दिसत नाही एवढा दूर असते आणि बॉम्ब कुठना कुठं येईल, रॉकेट कुठना कुठं जाईल काय समजत नाही. आता मेन रोडवरती आलोय. चलो. हे बघा मित्रांनो करंजा गावातले आहेत. ऐ ऐ हाय हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. कुठं चालली सगळी गँग? दर्शनाला चाललीत सगळ्याची गँग गेली. ओ शेठ, ओ जोगे शेठ. हो हाय घरी आहे भाऊ. बाय बाय.